हे गाईस, इथं परत पुन्हा स्वागत आहे आपल्या आजच्या कोणी चॅनलवरती. आणि आज आपण चाललो आहे डोलीला, म्हणजे आगोटीचा महिना चालू आहे आणि आज आपण चाललेलो आहे डोलीला. आपली आता हक्काची मासेमारी म्हणजेच आपली कोळी लोकांची डोल मासेमारीला करायला जातात. तर चला आमच्यासोबत आपण कशी डोल मासेमारी करतो ते बघायला. तर आता आम्ही निघालेलो आहे कुलाब्यामधून. तर गाईज, आता आपण आलेलो आहे आपल्या ससून डॉगला, म्हणजे आपल्या मुंबईचा सगळा जुना डॉग आहे हे बघा. एस्टिमेटेड इन 1871, म्हणजे 1871मध्ये हा डॉग जो की आहे निर्माण झाला, ब्रिटिश काळाचा हा डॉग आहे. तर आता आपण जात आहे आमच्या मामाच्या बोटीमध्ये. जो आपला हा महिना आगोटचा महिना, यामध्ये बोंबील मासेमारी जास्त होते. या महिन्यामध्ये डोलीची मासेमारी जास्त होते. तर चला आपण आता बंदराच्या आत तर आपण पोचलो. आता पुढे बघूया. इथं बघा सगळ्या कंपन्या आहे, होलसेलवाले लोकांचे सगळे. हे बघा आर्टिस्ट, बघा आर्टिस्ट लोक बघा. हे बघा आता सगळं चालू ठेवलेलं आहे. तर गाईज हे बघा आपला मार्केट. दर्याला पण आता हिल आहे. आता या इलीच्या बोटी आलेल्या आहेत, म्हणजे भरतीच्या बोटी. आता काळ वटाचा होईल थोड्या वेळाने. आता इलीची जे भरतीचा जो मावरा असतो तो आता सेल करायला आलेले आहेत, म्हणजे बाजार करायला. बघा हे बघा बोंबील आहे, शेंगाले. हा बघा लिलावचा मावरा. आता आपण जाऊया आपल्या बोटीत. जी मामाची बोट आहे आमच्या, त्या बोटीत जाऊया. यो इथे सटण्या इथे मोठे नाके कवा आले आता. हे बघा, हे म्हणजे जेव्हा बंदर बंद असतो तेव्हा असा बंदर बघा ती क्लीन आणि म्हणजे एकदम साफ सुथरा आरामात बसू शकतो. नाही तर आया येवाला बाबा नको नको होते, सगळं चिक्कल चिक्कल असते. हे बघा बायका सगळी बसले नाश्ता करतात. ते लांबून लांबून जे येतात. जेव्हा जेव्हा आपल्या कुठल्या तुम्ही कुठचे तुम्ही आरनालाचे. आता का नाश्ता चाललाय. हे बघा नाश्ता करतात. आपल्या कुलाबकरांचा बोंबील घ्यायला बघा माणसं कुठून कुठून येतात. चला तर गाईज हे बघा डोल शिवताना कशी डोल शिवली जाते. आपल्या ज्या उड्डाणाच्या आपल्या डोली फाटल्या जातात वाहनाच्या प्रवाहामध्ये, पाण्याच्या प्रवाहामध्ये. तर डोल आणखीन फाटू नये म्हणून आपण ह्या डोली डागडुजीसाठी आपण डोली वरती काढतो आणि शिवायला घेतो. तर गाईज हे बघा आता आपण आलेलो आहे बोटीत. आणि आपल्या बोटीचं नाव पण मी तुम्हाला दाखवतो, एक मिनटं. ही आहे आपली बोट आणि ही आहे आपली बोट आणि आपल्या बोटीचं नाव आहे खंडोबाची जेजुरी.
तर प्रत्येकाची बोटीचं काय ना काहीतरी नाव असते. आणि हे आहे आपला ससून डॉग. बघ कसं दिसतं. मी काय बोलतोय, मला आहे ना जुना काळ आठवला यार. म्हणजे पहिलं कसं एवढी टेक्नॉलॉजी नव्हती, म्हणजे एवढं हां मशीन्स वगैरे एवढे नव्हते त्या टायमाला. टॉलेरी मोठे मोठे ती गोष्ट वेगळी आहे है ना, टॉलेरी होत्या, पण अशा आपल्या डोलीच्या बोटींना एवढी सगळी फॅसिलिटी नव्हत्या जी आता आपल्याला भेटली आहे. तर पहिल्याचा काळ आणि आताच्या काळामध्ये मला फरक जाणून घ्यायचा, कारण की मी त्या टायमाला खूपच लहान होतो. आणि पहिला कसा बाबा पुन्हा धंदा बघायचा बरोबर. मग बाबाच्या नंतर तुम्ही कुठल्या वयामध्ये धंदा घेतला, म्हणजे बाबांनी तुला कधीपासून शिकवायला स्टार्ट केला? मी वयाच्या साधारणतः 13-14 वर्षापासून जेव्हा मी शाळेत शिक्षण करत होतो, 4थीला असताना मी डोईला घुसलो. का तर जातीने कोळी असलं म्हणजे आपल्याला बाबांनी बोला म्हणजे माझं पुढे काय झालं तर तुला धंदा सावरायचा म्हणून. तर मी वयाच्या 4थीला म्हणजे शाळेत असताना मी धंदा शिकलो. त्या टायमाला म्हणजे कसं आधुनिकीकरण म्हणजे यांत्रिकीकरण असला होता, पण फक्त मशिनी होत्या. आणि त्या टायमाला डोलीला रात्री वगैरे जायचा. आता तरी फॅसिलिटीज आल्यात, बॅटरी झाल्यात, परत लाईटी आल्यात बोटीला. तर आपल्याला सहजरित्या आपल्याला डोल लावता येते, मासेमारी करता येते. त्या टायमाला तसा काही नव्हता. काळोखामध्ये जायचा आणि काळोखामध्ये सभा करायचा, पण त्या काळाचा तो काळ वेगळाच होता. आणि त्याच्या आधीचा काळ मला तुटक माहिती आहे की त्या टायमाला म्हणजे 1975-76चा काळ असावा किंवा 60-65चा काळ असावा. तेव्हा वगळीचा धंदा होता. वगळ म्हणजे हा वेगळाच होत होता की ती डांबरीमध्ये भिजवून तिला सुकवून त्या टायमाची लोक डोल लावत होते. आणि पिंप होती, लाकडाची पिंप होती, ती सजाला बांधत होते. आता ते काहीच राहिलेलं नाही. जे आलेले आता ते आपले ज्या ह्याच्या डोली नायलॉनच्या डोली ज्या आता म्हणजे पहिली लोक शिवत होती, पण आता शिवण यांत्रिकीकरणाला म्हणजे शिवणकाम कुठे आहे, कुठे डोली शिवल्या जातात. पण आता यांत्रिकीकरण आल्यामुळे डोल सहजरित्या होतात ना. ज्या टायमाला 6-7 महिने एक डोल शिवायला जायचा, आता एका महिन्यात ती डोल शिवली जाते. ते आपण नंतर लावताना आपण ते बघणारच आहोत. आणि आता आपल्याला जायचंच आहे डोलीला. आणि आपला धंदा कसा आहे ते तुम्हाला दाखवतो, डोल मासेमारी. आणि डोल मासेमारी तर आहेच, आणि आपण दुसरं नाव अजून काय आगोट म्हणजे कारण की आता कसं झालंय ना, भरपूर लोक रील्स वगैरे पण टाकतात ते आगोटीचा म्हावरा, आगोटीचा जे कोली आहे त्यांना माहिती आहे आगोट काय असते. बट जे नॉन कोली जे म्हणजे जे मराठी आहे, म्हणजे आपल्या जातीतले आहे पण कोली नाहीये, जातीने कोली नाहीये, पण मराठी आहे, त्या लोकांना आगोट हा शब्द किंवा आगोट काय असते हे लोकांना माहीत नाही. तर ते आगोट हा माहिती नाही असं नाही, सगळ्यांना मराठी लोकांना सुद्धा आगोट हा माहिती आहे. पण जो आपल्यासाठी कोळी लोकांसाठी जो आगोटीचा जो म्हणजे मोसम आहे, जो पावसाळी धंदा आहे, तुम्ही बघितलं असणार की एकदा मे संपला की म्हणजे पावसाळा सुरुवात झाला की दर्याला उधाण येतात, तुफान येतं, वारा येतं. तरीसुद्धा सगळीकडचे जे गावोगावचे धंदे असतात ते बंद केलेले असतात. फक्त एक असा कुलाबा आहे, तो म्हणजे 12ही महिने चालू असतो. आणि तुम्हाला या टायमाला फक्त बोंबील मावराच भेटणार, याशिवाय कुलाब्याशिवाय तुम्हाला कुठेच बोंबील भेटणार नाही. हां, बोंबील भेटेल 12ही महिने. तुम्हाला जर बोंबील बघायचं असेल तर तुम्हाला वसई अरणा ह्या साईडला तुम्हाला भेटेल. आणि जर तुम्हाला आत्ताच्या ह्याच्यामध्ये जर तुम्हाला बोंबील पाहिजे असेल तर तुम्हाला ताजा जिवंत फ्रेश बोंबील, आणि ज्याचं नाव आहे बॉम्बे डक. हां, बॉम्बे डक तुम्हाला माहितीच असेल. लोक कुठून येतात त्या बोंबलासाठी. आणि या टायमाला फ्रेश बोंबील मिळतं, जिवंत मिळतात, तुम्हाला बघायलाही मिळेल. आणि आपल्याला आता तीच मासेमारी करायला जायचं आहे, डोल मासेमारी म्हणजे कोळ्यांची मूळची शेती, जी डोल मासेमारी करायला आपण आता जात आहोत. तर चला जाऊया आपण. आणि यो बघा आमचा भाऊ आलाय, ए यांगे हे का बे, यो आमचा मनीष, आमच्या मामाचा मुलगा, हा या बोटीचा नाकू आहे, ह्याची बोट आहे. तर हा आता बिचारा सकाळी पण आलता, घरी मी झोपलो होतो. सकाळी आला आणि पियाताईला आमच्या बहिणीला पूर्ण एकदम त्यांनी चटाई खेचून तिला उठून गेला सकाळी. सगळ्यांना चाललास. आता मी पितोय चाय. गाईज आपली बोट निघालेली आहे.
हेलकोट हेलकोट जय मल्हार. एलको टायमावलीचा उदे उदे. मासेमारी करायला जी आपली कोळ्यांची मूळची शेती आहे तर आपण आता जातोय. चलो हे चालव चालव. हे बघा भावाला बघा त्याच्या बोटीत. गाईस ते बघा आपला गेटवे आणि ताज. आणि आपली दुसरी बोट इथं मामा आहे आपला. आता आपलं टोलीला गाठ लावतो. लावून येतेस ना. आता बांधलेला आहे आता बांधले तुम्ही सगळ्यांची. काय आता आपला टोल लावायला चालू झालेला आहे बघा. आपला शेवटचा पांढरा टाकलेला आहे म्हणजे पहिला खेचताना तो शेवटचा होतो पण आता तो पहिला गेला. नट टाईट केलं एक ड्रम सोड गया किसान. एक ड्रम सोड गया. ते लांब सोड नाही आले तुम्हाला काही. काय नाही पहिली आली ते पण वरचे दे. सोड. अशी टोल लावली जाते. तसं एकदा टाकाडक करू नको तेवढा. धाव चिमटी बसते डायरेक्ट. टाकाडक करू नको अजिबात. आपण बोलतोय एवढे काय नाही सोड. काय ना सोड काय ना. ती बघा ती जाल बघा कशी फॉर्म बघा कसं झालंय. आता म्हणजे कसं आहे ना जो पण म्हावरा येईल तो असा येईल आणि असा जाचा तो पुढे जाणार म्हणजे त्या जालीमध्ये तो अटकेल.
तू डोळ शिकल्यावर ते बरोबर जाईल हे म्हणजे आणि तोरण तिकडे बरोबर जाईल. कसा आटा येईल कसा आटा येईल तुझी तोरण इकडे तर सरक येईल ना तिकडे. छान तोरण. ही आमची खरी मेहनत. तेच मी सगळ्यांना सांगतो मेहनत. पाण्याला जी गती आहे तो प्रवाह आहे तो आता सुरुवात झालेली आहे. त्याच्यानं तेवढी ताकद लावायला लागते ना मग आपल्याला खरंच आपल्याला विंच पण चालू करायला. पहिली डोल लावली आपण. गाईज आता आपले मेघदेवता पण आलेले आहे. पाऊस चालू झालेला आहे. वारा बघा छान वारा आहे. आपले मेघदेवता पण आलेले आहे. आगमन केलेलं आहे मेघदेवतांनी पण. आता आपली दुसरी डोली लावायची तयारी चालू आहे. आता दुसरी डोल आपण पुढे लावूया. 7 वर्ष झाली पण विसरले नाही. आणि काय खायला आपण लागेल? जी डोल असते ती आपण कुठे पण नाही लावत. आपल्या सहसाच्या आपली जी नेमलेली जागा असते सहस बोलतो आपण. सहज बोलतो त्याला. कुठे म्हणजे हजार किलोचे एक एक टन असे शिमटाचे मोठे दगड बनवले जातात. नाही ते काय खुटे काढतात ते चिखलामध्ये बोललास तरी ना तरी 9-9 8-8 फूट खाली ते चिखलामध्ये काढले जातात. तसंच हा दगड आहे. हा प्रकार आहे. आणि आपली जागा आपणच त्या जागेवर आपण डोल लावू शकतो. इतर कोणी पण तिथे डोल लावायला येऊ शकत नाही. तर ती आपली पहिली सस होती ते बघा तिथं. आणि इथं आता पण चाललं आपलं दुसऱ्या ससीकडे. वारा 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 जाम वारा आहे गाईस जाम वारा. आता आपला मनीष दादा दुसरी डोल लावतोय. तर गाईस ही आता आपली शेवटची डोल आपण टाकत आहे.
काहीच आता आपण बसलेलो आहे जेवायला. हे बघा मनीष दादानी राईस प्लेट आणलेलं आहे सगळ्यांसाठी. आम्ही इथं बसलो, अर्धा जण त्या बोटीवरती बसले. कसं वाटतं म्हणजे आता आगोटीचा धंदा करून ते सांगतो. आता तू भेटलाय आवडीत, बोल चल. बिझीच होतं तेवढा एवढा टाइमपासून. हे नको रे, आवडीचा धंदा म्हणजे बरा वाटतो जरा. आणि भाजी आहे थोडा नाही काय, मौलीची कृपा आहे. वर्षभराची मेहनत या 2 महिन्यात करायची असते आणि वर्षभर बसून खायचं. नाही रे बाबा, बसून कोण खाय. बसून म्हणजे जातात, पण जी कमाई ह्या 2 महिन्यात होते ना ती कधीच भेटत नाही बोंबलामध्ये. आणि एकदा गणपती दसरा झाला की बोंबीलकडनं नाही सावत. आता आम्ही जेवतोय. तर महेश दादानी भाजी आणली, पापड, कांदा, पराठे. हे बघा आणि जेवतो. मग जेवण आपण भेटूया परत एकदा ना आपण जेवण भेटूया. मग पाशाला जाऊया तेव्हा आपण भेटूया. चल. तर आता आपण नाश्ता वगैरे केला, जेवलो आणि आता आपण झोला उचलायला जात आहोत मावऱ्याचा. आणि परत आपण बाजार करायला जाणार आहोत. आता पाण्याची गती जास्त आहे कारण आता आज आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेनंतर जी पाण्याला गती वाढते ना, जोपर्यंत चतुर्थी होत नाही तोपर्यंत, चतुर्थी झाल्यानंतर पंचमीचा म्हणजे जोर तुटतो म्हणजे पाण्याची जी याची वाव असतो ना, पाण्याचा जो प्रवाह असतो ना, त्या टायमाला तो तुटला जातो. ते आता आपण चतुर्थीपर्यंत थांबणार नाही आहोत. तर आपण आलेलो आहोत आता झोला उचलायला. आता प्रत्यक्ष तिथे आपण आता झोला उचलणार आहोत. आता जवळपास आपण जिथे डोल लावलेली आहेत ना, तिकडे आता आपण जात आहोत. ते बघा कसं काय. बघा तिथं शोयप पण आहे बोटीवरती. त्याने पिवळी कलरची टी शर्ट घातली आहे. ही आहे मामाची दुसरी बोट. बोटीमध्ये मावरा आहे आणि आता आपण त्यांना मावऱ्यासाठी आपण जाळी दिलेली आणि आता आपण जात आहोत आपल्या स्थानावरती जिथे आपण डोल लावलेले आहोत. आणि आता आपलं इथे चटाई टाकली जात आहे म्हणजे आपला जो पण मावरा येईल डोलीत तो इथं काढला जाणार. मावरा काढला गेलाय. मावरा हे बघा गायचा आता मावरा आपला जो आहे काढला जात आहे डोलीतून. बघू शकता राज बोंबील हाय. बघा बोंबील, बघा बोंबील, जिवंत बोंबील. बोंबील हाय, होमा आहे. हे आपलं जेलीफिश, ही जेलीफिश आपलं सगळं जिवंत, असं राहिलेलं काहीच नाही. आता हा मावरा जो आहे आता बायफर्केट केला जाणार, कंप्लीट टाकला जाणार म्हणजे मावऱ्याच्या साईजच्या हिशोबाने मावरा जो आपला तो वेगवेगळा केला जातो. पाण्याला एवढा करंट आहे ना की आपण साधारणतः
झोला उचलायला कमीत कमी आपल्याला 4-5 माणसं लागतात. पण आपल्याला इंस्टाच्या सहाय्याने आपण 1 ते 2 मिनिटामध्ये आपण झोला आहे जो मावळाचा झोला आहे तो आपण सहजरित्या आपण वळू शकतो. पण आता आपण प्रयत्न करतोय की एक जोर करायचा ते पण बघू. आपल्या दुसऱ्या डोळी शिंगाली बघा आईस काय ना या शिंगाल्याची पोट फुगली शिंगाली हाय पोलटी बोंबलाची रास बघा गाईस श्याम बोंबील आहे. सोडू काय बघा गाईस निवडणुकीची पण साईज वेगवेगळी बघून टाक रे. आता आपण बारीक हातील लहान हातील एकत्रच करायचं ऍक्च्युली. हे बघा बघा आईस नावरं बघा तुम्ही फक्त आता आपण चाललोय बाजार करायला तर आता मला डायरेक्टली आपण 15 भेटूया. हे बघा शेवटच्या डोक्यात लागलेला मावळा. हे बघा पफर फिश तर गाईज आता आपण आलो आहे बाजाराला. खा खा आणि आमची मामी आणि आज निळ्या साडीमध्ये ती आहे ती आमची मामी आहे. आता फक्त तुम्ही बघा रेट कसा जो नावरा ओळख दिला जाईल. हे बघा
वरती जे आहे आपला लिलाव केला जाईल आणि तसा तो आपला लिलावीचा मावरा असतो तो विकला जाईल. हे बघा पाहुणे आलेले आहे आपले सगळे. येते आता आपली आपली एकवट आलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला तीन डोली करायची हीच मेहनत असते आपल्या कोळी लोकांना. असं वाटतं की कोळी लोकांकडे भरपूर पैसा असतो, पण हा विचार करत ना कोळी लोक किती मेहनत करतात आणि ते तुम्ही आता बघताय लाईव्ह. तर गाईज आता ही आहे आपली शेवटची डोल आणि आता ही डोल वाढल्यानंतर आपला मावरा विकायचा आणि आता आपण घरी जायचं बघा. बरोबर इंचार घ्यायचा. जसं की आपण बघतो की उट्टणला बोला की वसईला बोला ते एकाच जागेवर ते लोक चार ते पाच प्रकारच्या डोली लावतात. पण आपल्या कुलाबा, वर्सोवा, परत वर्सोली असे जे ठिकाण आहेत, जे गावं आहेत, तिथे अशा एक ठिकाणी म्हणजे एक डोल लावली जाते. जसं की आता आम्ही बघतो की आपण पहिली डोल कुठे लावली होती, दुसरी कुठे लावली, आता आणि ही लास्ट डोल आहे, चौथी डोल ती कुठे लावलेली आहे. आपल्या एकाच ठिकाणावर कधीच डोली नसतात, अशा अंतरावर डोली टाकलेल्या असतात. आता आपण जेणेकरून आपण आपला जो सहसा आहे ज्याच्यावर आपण डोल लावलेली आहे ती आता आपण एक साईजचा जो लास्टचा जोता असतो तो आपण मारतो, तो आपण सोडलेला आहे. आणि आपण आता हा वरणा बोलतो, जे खेळवणा बोलतो, ते आता आपण तोरणी तोडून आपण बोट मोकळी सोडलेली आहे बघा. ही आहे आपल्या कोळी लोकांची मेहनत. वारा पण आहे, जरा रफ झालेला आहे आता, कारण जो ओटीचा जो वेळ असते आणि जी ओटीच्या पाण्याला जो प्रवाह असतो, जी गती असते ती आता थंड झालेली आहे. एकदम मंद गतीने आता समुद्राचा जो ओटीचा प्रवाह आहे तो आहे. आता हे शेवटचे दोन जोते. सूर्य आता मावळतीला आहे. आता ही आपण संपूर्ण डोल शेवटच्या ती कवरलेली आहे. हीच आपण उद्या पुन्हा लावणार आहोत बघा. वाऱ्याचा आवाज तर तुम्हाला येतच असेल. छोटे छोटे पक्षी आहेत. आणि आता ही आपली शेवटची डोल आहे ती आता आपण खेचत आहोत. हीच तर खरी मेहनत असते आपली.
मावरा असो वा नसो, पण आपल्याला पोटापाना झालेले आहे. इंग्लिशमध्ये काय बोलतात मला नाही माहिती, पण आपल्या कोळी लोकांच्या मध्ये इसार बोलतात हिला. बघा तिचा काठी पण जाम बेकार असतो. कशी आहे विचार, काटा बघा कसं मारते ती. तर गाईज आपले सगळे डोल खेचून झालेले आहे. ही आपली शेवटची डोल होती. आता आपण डोलवरून आलेलो आहोत. आपला सगळा आता कार्यक्रम आटपलेला आहे. आणि बघा आपल्या सगळ्या बोटी जेवढ्या डोलीला गेलेल्या होत्या बोटी, त्या आता सगळ्या येऊन बंदरात उभ्या आहेत. जो तो आपापल्या घरी गेला आहे. हीच परिस्थिती उद्याही असेल, असं कंटिन्यू चालू राहणार आहे. तेव्हा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पुढे पाठवा आणि आनंद घ्या असेल कोळी लोकांचा.